नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालयाकडून शेवटी ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे तर ते आलेले आणि याचं परीक्षा वेळापत्रक जे आहे तर ते शेवटी जाहीर करण्यात आलेले. तर परीक्षा कधी होणार आहे, सोबतच याच्या एक्झाम पॅटर्न मध्ये काही बदल झालेला आहे का? खूप सारे विद्यार्थी निगेटिव्ह मार्किंगचं विचारतायत, तर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. लक्षात घ्या, आता फार कमी दिवस उरलेले आहेत आणि या कमी दिवसात आपल्याला जो काही आपण अभ्यास केलेला आहे तर त्याची टेस्ट सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी शिपाईची 21 टेस्ट, 21 अपेक्षित प्रश्नसंच आणि लिपिकसाठी 10 टेस्ट तुमच्यासाठी इथे उपलब्ध करून दिलेले आहेत. इव्हन दो ड्रायव्हरची पण टेस्ट सिरीज आहे, ते मी पुढे तुम्हाला सांगतोच. बघा, ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितले की पिऊन, त्याच्यानंतर क्लर्क, त्याच्यानंतर ड्रायव्हर यांची एकाच दिवशी रविवारी 26 एप्रिल 2026 रोजी जे आहे तर ती ही परीक्षा होणार आहे. 26 एप्रिलला ही परीक्षा जी आहे तर ती फिक्स एकाच दिवशीत लिपिक, वाहन चालक आणि शिपाई हमाल या सगळ्यांची परीक्षा आपल्याला एकाच दिवशी जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये मागे एक वेळापत्रक आलेलं होतं, परंतु मला त्या वेळापत्रकामध्ये थोडासा डाऊट वाटतो, त्याच्यामध्ये थोडे चेंजेस होऊ शकतात. पण आपल्याला एक कळतं की कधी पेपर कोणता होणार आहे. सकाळच्या शिफ्टला जो पेपर होणार आहे तो क्लर्कचा होणार आहे आणि क्लर्कचा एका शिफ्टमध्ये सगळं आटपून जाईल. त्याच्यानंतर दुपारच्या शिफ्टला होणार आहे ड्रायव्हरचा पेपर आणि त्याच्यानंतर शिपाईच्या 2 बॅचेस मध्ये होतील, कारण की शिपाईचा अर्ज पण जास्त आलेले आहेत. तर शिपाईचे आपल्याला 2 याच्यामध्ये अर्ज परीक्षा जी आहेत तर ते बघायला मिळणार आहे. ओके, याच्यामध्ये जो पहिला पेपर राहील तर तो 9 वाजता तिथं उपस्थित राहायचे केंद्रावर. 9:15ला तुम्हाला आत घ्यायला सुरुवात करतील आणि 10 ते 11 असा टाइम दिलेला, पण तो थोडा टायमिंग मला वाटतो की तो चुकीचा दिलेला, पण 10ला पेपर हा तुमचा स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये लिपिक मध्ये एक्झाम पॅटर्न मध्ये काही जास्त बदल नाही, एक्झाम पॅटर्न सेमच राहणार आहे आपला. लक्षात घ्या, बघा, मराठीवर 10 प्रश्न असतील, 10 गुण. सामान्य ज्ञान 10 प्रश्न 10 गुण. संगणक 10 प्रश्न 10 गुण आणि सामान्य बुद्धिमत्ता 20 प्रश्न 20 गुण. अंकगणित 20 प्रश्न 20 गुण आणि इंग्रजी 20 गुण. जर आपण पाहिलं तर 60 गुण केवळ इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता यांच्यावरच आपल्याला पाहायला मिळतात. 40 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे आणि 20 प्रश्न इंग्रजीचे, म्हणजे असे झाले 60 प्रश्न. आणि हे बाकीचे 30, मराठी 10, सामान्य ज्ञान 10 आणि संगणक 10. तर हा एवढा पॅटर्न आपल्याला लिपिकसाठी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर शिपाईसाठी 20 प्रश्न 20 गुणांसाठी इथं असणार आहेत. लक्षात घ्या, याचा पेपर हा वाहन चालकाचा, ड्रायव्हरचा आहे. 20 प्रश्न 20 गुण याची दुपारच्या शिफ्ट मध्ये होणार आहे, ज्याच्यामध्ये बघा जीके चे प्रश्न असतील, तुमचे जीके चे प्रश्न असतील. सोबत जिल्हा विशेष माहिती असेल, म्हणजे मुंबई, नागपूर, संभाजीनगर या जिल्ह्यांविषयी माहिती असणार आहे. ऍक्च्युली ऑलरेडी आपल्याकडे एक जिल्हा दर्शन सिरीज आहे, 36 जिल्हे 36, आणि वाटल्यास मी हे तुम्हाला आपल्या हायकोर्टाच्या बॅच मध्ये देखील उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. सोबतच जी पीवायक्यू ची बॅच आहे, लक्षात घ्या, पीवायक्यू बॅच आहे, तर ती ज्यांनी जॉईन केली असेल तर त्यांनी मेसेज करा या व्हिडिओच्या खाली. तर हे 3 व्हिडिओ जे आहेत तर ते मी तुम्हाला पीवायक्यू बॅच मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. सोबत वाहनांची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान, म्हणजे थोडा हा तांत्रिक घटक आहे, तर याच्यावर म्हणजे हे 3 घटकांवर आपल्याला इथं प्रश्न पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, शिपाईची असणार आहे, शिपाईची 2 सत्रांमध्ये होणार आहे. एक बॅच नंबर 1 दुपारी आणि बॅच नंबर 2 थोडी सायंकाळी पेपर आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. लक्षात घ्या, शिपाईमध्ये पण जास्त काही नाही. शिपाईमध्ये आपल्याला जीकेच हा सेक्शन जास्त करून पाहायला मिळणार आहे. शिपाईचा मी एक डिटेल व्हिडिओ घेऊन येतो थोड्या वेळात. 30 घटक 30 दिवस, पुढच्या 30 दिवसात 30 घटक कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो. लिपिकसाठी लक्षात घ्या, किमान 45 गुण घेणं आवश्यक आहे. 45 पेक्षा कमी गुण असेल तर तुम्हाला पुढच्या स्टेजला ते घेणारच नाही. वाहन चालकाला किमान 7 गुण घेणं आवश्यक आहे आणि शिपाईला किमान 15 गुण घेणं इथं जे आहे तर ते आवश्यक असणार आहे. मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. निगेटिव्ह मार्किंग त्यांनी तिथं सांगितलेले नाही, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्यासोबतच हॉल तिकीट आणि बाकी डिटेल परीक्षा वेळापत्रका संदर्भातली माहिती त्यांच्या वेबसाईटवर लवकरच येणार आहे. आणि सोबतच तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व काही अपडेट जे आहेत तर त्या माहिती होत राहतील. मी तुम्हाला सांगितलं होतं की ड्रायव्हरसाठी पण 10 टेस्ट आपल्याकडे जे आहेत तर ते आपण इथं उपलब्ध करून दिलेले आहेत. सोबत लिपिकसाठी लक्षात घ्या, संगणकाची स्पेशल लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे मित्रांनो. लाईव्ह स्वरूपाची बॅच सध्या चालू आहे आणि ही अत्यंत कमी वेळेत तुमचे हे 10 गुण पक्के करण्यासाठी ही बॅच जी आहे तर ते अत्यंत उपयुक्त आहे. म्हणून तुम्ही या बॅचला जे आहे इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून नक्की जे आहे तर ते एनरोल करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.